अध्याय 6 त्याचं वचन 9. गलतियों की पत्री गलतीकरांपत्र अध्याय 6 अध्याय 6 उसका 9। त्याचं वचन 9. आज का मुख्य बात ये है जो हम देखने वाले हैं, आणि आजची मुख्य गोष्ट ही आहे जी आपण पाहणार आहोत. भले काम करते हुए थको मत। आणि चांगले कार्य करता वेळेस तुम्ही थकून जाऊ नका. परमेश्वर आपसे यही कह रहा है कि आप जो भी भले काम कर रहे हैं परमेश्वर के राज्य में, देव तुम्हाला आज हेच म्हणतो की तुम्ही जे काही चांगले कामं करताय देवाच्या राज्यात, वो करते हुए थको मत। आणि ते कामं करताय तुम्ही थकू नका. आइए हम 6 का 9 पढ़ेंगे। या आपण गलतीकरांपत्र अध्याय 6 त्याचं 9 वचन वाचू. हम भलाई करने में निरुत्साहित न हो, क्योंकि यदि हम शिथिल न पड़े तो उचित समय पर कटनी काटेंगे। चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. आइए हम प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय पिता उद्धारकर्ता परमेश्वर, हम आपके सामने में आते हैं, हम आपको धन्यवाद देते हैं। आप हमारी सहायता करिए, मदद करिए कि हम वचन को समझ सकें, और जो आप हमें कहना चाहते हैं कि हमारे जो भले काम हैं हमें उसमें थकना नहीं है, परंतु आप पे भरोसा रखना है। प्रभु, हम कई बार हम विश्वासी लोग अपने कामों में शिथिल पड़ जाते हैं, अर्थात थक जाते हैं, हार मान लेते हैं और आपके राज में से पीछे जाने का मन करते हैं। आप हमारी सहायता करिए, मदद करिए कि इस कठिन परिस्थिति में भी हम आप पे भरोसा रखने वाले हो सकें और आपके ऊपर अपनी उम्मीदें और अपना शरण स्थान पा सकें। आप हमारी सहायता करिए यीशु के नाम से, आमीन। तो आज का मुख्य विचार ये है, आणि आजचा मुख्य विचार हा आहे कि विश्वासियों की विश्वासी लोकांनो, परमेश्वर अपने लोगों को देव आपल्या लोकांना उपवास और प्रार्थना के समय उपवास आणि प्रार्थनेच्या वेळी थक जाने थकून जाण्यात या पीछे हटने किंवा मागे या हटण्यामध्ये निराश होने के लिए नहीं, किंवा निराश होण्यासाठी नाही, बल्कि विश्वास में स्थिर रहकर परंतु विश्वासामध्ये स्थिर राहून भले काम करने के लिए बुलाता है। आणि चांगले काम करण्यासाठी बोलवतो. परमेश्वर देव अपने लोगों को जब हम उपवास करते हैं आपल्या लोकांना ज्यावेळेस आपण उपवास करतो और प्रार्थना करते हैं, आणि प्रार्थना करतो तभी थकने त्यावेळेस थकून या जाण्यास पीछे हटने या निराश होने के लिए नहीं, किंवा मागे हटण्यासाठी किंवा निराश होण्यासाठी नाही, परंतु उस पर विश्वास रखकर परंतु त्याच्यावरती विश्वास ठेवून उसमें स्थिर रहने के लिए बुलाता है। त्याच्यामध्ये स्थिर राहण्यासाठी बोलवतो. समझ में आया ना आपको मैं क्या बोल रहा हूँ? आज का मुख्य उद्देश्य ये है कि हम विश्वासी लोगों को जो हम लोग उपवास प्रार्थना करते हैं, आणि आजचा मुख्य विषय हाच आहे की जे विश्वासी आपण आहोत आणि आपण जे उपवास आणि प्रार्थना तो करतो, हम लोग को ये उपवास प्रार्थना इसलिए हम उपवास प्रार्थना में जब हम थक जाते हैं, हार मान लेते हैं, आणि उपवास प्रार्थना करता वेळी ज्यावेळेस आपण थकून जातो, आपण हार मानतो, कि हम लोग को लगता है कि हमारी प्रार्थनाओं का उत्तर नहीं मिल रहा है, किंवा कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रार्थनेचं उत्तर नाही मिळत. तो प्रभु की ये इच्छा नहीं कि हम लोग ये विचार, हमारी ये सोच धारणा हम लोग प्रस्तुत करें प्रभु के सामने, आणि प्रभूची ही इच्छा नाही की आपली हे विचार आणि आपली ही धारणा देवाच्या समोर आपण प्रस्तुत करावी, बल्कि प्रभु हमसे क्या चाहता है, परंतु प्रभूची आपल्याकडून काय इच्छा आहे जो हमने उस पर विश्वास किया है की जे आपण त्याच्यावरती विश्वास केलेला आहे उसमें स्थिर रहे आपण त्याच्यामध्ये स्थिर राहावं, और उसमें जो भले काम करना वो करते रहे। आणि त्याच्यामध्ये जेवढे आपण चांगले काम पहिले करत होतो तसेच आपण करत राहावं. तो आज आप लोग इधर उपवास करके और प्रार्थना में बैठे हैं, आणि आज तुम्ही लोक इथं उपवास प्रार्थनेमध्ये बसलेले आहात. तो हम सबको जानते हैं कि उपवास का मतलब क्या है, आपल्या सगळ्यांना माहिती की उपवासाचा अर्थ काय आहे. कि उपवास में हम खाना छोड़ते हैं, पीना छोड़ते हैं, खाना ज्यादा करके छोड़ते हैं, जो हम लोग खाते हैं वो चीजों को छोड़ते हैं। आणि उपवासामध्ये आपण अन्न त्यागतो, ज्या गोष्टी आपण खात असतो त्या गोष्टींचा त्याग करतो. पर उपवास का मतलब यही नहीं है कि वो खाना त्यागना, आणि उपवासाचा अर्थ फक्त हाच नाही की आपण अन्न त्यागणं या भोजन को त्यागना या भोजन को छोड़ना, किंवा जेवण सोडून देणं, और उसके आगे ये है पण त्याच्या पुढे हे आहे कि परमेश्वर पे अपनी निर्भरता हमको दिखानी है। आणि देवावरती आपण कसे अवलंबून आहोत, निर्भर आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. जब हम इस संसार में जाते हैं, आणि ज्यावेळेस आपण या जगामध्ये जातो, संसार के भी लोग उपवास करते हैं, आणि जगाचे लोक पण उपवास पर करतात, उनमें और हमें यही फर्क होता है जब हम उपवास करते हैं, आणि त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हाच फरक होतो ज्यावेळेस आपण उपवास करतो. तो हमारा जो एश्योरेंस है, हमारी जो निर्भरता है हम लोग प्रभु पे दिखाते हैं, आणि आपली जी खात्री आहे, आपलं जे निर्भरपण आहे ते आपण प्रभूवरती कि दाखवतो, हम लोग उस परमेश्वर पे निर्भर है जो सब सृष्टि को बनाने वाला है। आणि आपण त्या देवावरती आधारित आहोत जो देव सर्व सृष्टीला बनवणारा देव आहे. तो आज जो आप लोग इधर आए, तो आप लोग को एक आश्वासन है, आप लोग का एक निर्भरता है, इसलिए आप इधर आए, और प्रभु पे आप भरोसा रखते इसलिए आप आए। आणि आज जे तुम्ही लोक आले तिथं तर तुमचा देवावरती विश्वास आहे, देवावरती तुम्ही निर्भर आहात, देवावरती तुम्ही भरोसा ठेवता म्हणून तुम्ही इथं आलेले. कभी कभी आप जब उपवास के दौरान आपके जीवन में जब आप जीते हैं तो आपका शरीर थक जाता है, कधी कधी आपण ख्रिस्ती जीवन जगत असताना उपवास करतो त्यावेळेस आपलं शरीर थकून जातं, आपका शरीर थकता है, तुमचं शरीर थकतं, आपका मन भी कभी कभी कमजोर हो जाता है। आप सोचते हैं कि मैं कर रहा हूँ उपवास, मेरे को जम रहा है कि नहीं, मैं अभी इतना एज हो गया है, या मैं इस परिस्थिति से जा रहा हूँ, मैं उपवास करूंगा तो सही है क्या गलत है। कधी कधी तुमचं मन सुद्धा कमजोर होतं, तुम्ही मनामध्ये विचार करता की अरे आता मी उपवास केलाय खरा, परंतु माझं वय झालेलं आहे, या परिस्थितीत तुम्ही जातोय, आता मला थकवा येतोय, हे योग्य आहे का.
या कभी कभी आपके मन में ये भी विचार आएगा कि मैं इतना उपवास करके मुझे कुछ मिला ही नहीं है। कधी कधी तुमच्या मनामध्ये हा पण विचार येईल की अरे मी एवढं उपवास प्रार्थना देवाकडे करतो पण तुम्हाला अजूनपर्यंत काय भेटलं का नाही? क्या सब उपवास किया वो व्यर्थ है? का आतापर्यंत सगळे केलेले उपवास तुमचे व्यर्थ झाले? आपके मन में ये विचार आएगा। हे तुमच्या मनामध्ये विचार येतील। तो उपवास करना, प्रार्थना करना, कोई उत्तर मिल नहीं रहा है आपको, तो इसलिए आपको निराश नहीं होना है। आणि तुमच्या जरी उपवास प्रार्थनेचं उत्तर भेटत नसलं तरी तुम्हाला निराश नाही व्हायचं। परंतु आज परमेश्वर का वचन आपको यही आश्वासन दे रहा है, आपको यही उम्मीदें दे रहे हैं परंतु देवाचं वचन आज तुम्हाला आश्वासन देते कि आप ढीले मत पड़ो। की तुम्ही ढिले होऊ नका। प्रभु आपको देख रहा है और प्रभु उसका प्रतिफल आपको देगा। आणि प्रभू वरून तुम्हाला बघत आहे आणि त्याचं प्रतिफल देव तुम्हाला देणार आहे। तो प्रभु जो है आपके हर कामों को देखता है, हर परिस्थितियों में आप जो करते हो वो देख रहा है। आणि प्रभू वरून तुमची प्रत्येक कामं बघतो, हर एक परिस्थितीमध्ये तुम्ही काय करता ते सगळं प्रभू वरून बघतो। और आपको क्या होना है, उसमें निराश नहीं होना है, हताश नहीं होना है, गिव अप नहीं करना है। आणि तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये हताश नाही व्हायचं, निराश नाही व्हायचं आणि तुम्हाला सोडून नाही द्यायचं ते करणं। तो पहला मुद्दा जो आज हम देखेंगे, परमेश्वर हमसे ये कहता है आणि पहिला मुद्दा आपण जो बघू जो देव आपल्याला सांगतो कि उपवास में हमें परमेश्वर पे भरोसा रखना सिखाती है। आणि उपवास आपल्याला देवावरती विश्वास ठेवायला शिकवतो। उपवास क्या करती है हमें? उपवास आपल्याला काय करतो? परमेश्वर पे भरोसा रखने के लिए सिखाती है। आणि देवावरती भरोसा ठेवायला शिकवतो। हम निकालेंगे मत्ती अध्याय 6 उसका 16 से लेकर 18 तक। आपण काढू मत्ती अध्याय 6 त्याचं वचन 16 ते 18 पर्यंत। और ये वचन हम सबको बहुत अच्छे से मालूम है। आणि हे वचन आपल्या सगळ्यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे। जहाँ लिखा है कि किस तरीके से हमको उपवास करना चाहिए। आणि तिथे लिहिलेलं आहे की आपल्याला उपवास कसा केला पाहिजे। मैथ्यू चैप्टर 6 वर्स 16 to 18। आणि मत्ती अध्याय 6 त्याचं वचन 16 ते 18 पर्यंत। गुप्त उपवास। तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात। मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत। तू जर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लावू, आपले तोंड धुऊ, अशा हेतूने की तू उपवास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल। क्या लिखा है? कौन प्रतिफल देगा? देव। परमेश्वर आपको प्रतिफल देगा। तो आपका भरोसा किसके होना चाहिए? प्रभु इधर क्या कह रहा है कि आपको क्या करना है, किसके सामने आपको प्रार्थना करना है? आणि प्रभू इथं काय म्हणत आहे की तुम्हाला कोणाच्या समोर प्रार्थना करायची आहे? परमेश्वर के सामने। क्या प्रभु ने ऐसा कहा कि कोई मनुष्य के सामने प्रार्थना करो जाके, या कोई मनुष्य को बताओ कि तुम्हारी परिस्थिति क्या है? आणि प्रभू असं म्हटलं की कोणत्या मनुष्याच्या समोर जाऊन तुम्ही प्रार्थना करा किंवा मनुष्याला जाऊन सांगा तुमची परिस्थिती काय आहे ते। तो इधर तरीका बताया हम लोग। ये तरीका मतलब पूरी तरह से नहीं कहिए तो भी हमको इधर मुख्यतः हम लोग क्या बात देखते हैं आणि उपवास करण्याची पद्धत इथं सांगितलेली आहे। तर आपण मुख्यतः इथं काय बघतो कि परमेश्वर पे हमको भरोसा रखना है, की आपल्याला देवावरती भरोसा ठेवायचा आहे। तो उपवास एक जरिया है जो आपको सिखाती है कि परमेश्वर पे किस प्रकार भरोसा रखा जाता है। तो उपवास हा एक मार्ग आहे जो तुम्हाला शिकवतो की देवावरती कसा भरोसा ठेवला जातो। तो उपवास आपको ये भी दर्शाता है कि आपको सिर्फ आपका जीवन में रोटी कपड़ा मकान के ऊपर भरोसा नहीं रखना है। आणि उपवास आपल्याला हे पण दर्शवतो की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फक्त खाणं, कपडे आणि जे घर आहे त्याच्यावरती भरोसा नाही ठेवायचा। क्योंकि ये तीन चीजें हर रोज की हमारी आवश्यक चीजें हैं आणि ह्या आपल्या रोजच्या आवश्यक गरजा आहेत। तो उपवास हमें ये सिखाता है कि हम रोटी पर, हमारे मकान पर, हमारे चीजों पर भरोसा नहीं करें। तर उपवास आपल्याला हे शिकवतो की आपण भाकरीवरती, आपल्या घरावरती, आपल्या वस्तूंवरती भरोसा ठेवू नये, परंतु परमेश्वर के वचन पर विश्वास करें क्योंकि वो हमें जीवित रखता है। परंतु देवाच्या वचनावर आपण विश्वास ठेवा। का? कारण की तो आपल्याला जिवंत ठेवतो। तो मैं आपसे ये नहीं कह रहा हूँ कि आपको खाने के पीछे नहीं भागना है, या खाना नहीं खाना है, या मकान में रहना नहीं है, या कपड़े नहीं पहनना है, ये नहीं कह रहा। आणि मी तुम्हाला हे नाही सांगत की तुम्ही अन्नाच्या मागे धावू नका किंवा अन्न खाऊ नका किंवा कपडे घालू नका आणि घरात राहू नका, हे तुम्हाला मी नाही सांगत। पर मुख्यतः जो आपका मुख्य उद्देश्य होना चाहिए एक मसीह जीवन का, आणि तुम्ही ख्रिस्ती असल्याच्या नात्याने ख्रिस्ती जीवनाचा एक मुख्य उद्देश असला पाहिजे। वो ये होना चाहिए तो आणि तो उद्देश हा असला पाहिजे कि परमेश्वर में हम कैसे बढ़े, की देवामध्ये आपण कसे वाढावे, हमारा भरोसा उस परमेश्वर पे कैसा बढ़े आणि आपला जो विश्वास भरोसा आहे तो देवावरती कसा वाढेल, जिसे हमें बनाया है। ज्याने आपल्याला बनवलेला आहे। तो जब हम देखते हैं यीशु मसीह की परीक्षा हुई, आणि ज्यावेळेस आपण बघतो की प्रभू येशू ख्रिस्ताची पण परीक्षा झाली, यीशु ने क्या कहा प्रभू येशू काय म्हणाला कि मनुष्य केवल रोटी से नहीं परंतु परमेश्वर के हर वचन से जीवित रह सकता है। आणि प्रभू येशू म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जिवंत राहतो। तो ये नहीं है कि हम लोगों को सिर्फ वचन ही पढ़ना है, तर हे नाही की आपल्याला फक्त वचनच वाचायचं आहे। आप लोग 50 दिन या 1 साल तक आप खाना ही नहीं खाओगे, या आप सोचोगे मैं जीवित रहूंगा, मैं सिर्फ वचन ही पढ़ूंगा, मैं जीवित रहूंगा, वो आप लोग वचन को एकदम गलत तरीके से ले रहे हैं। आणि तुम्ही 50 दिवस किंवा 1 वर्ष जेवणारच नाही, तुम्ही म्हणा की देवाचं वचन तर म्हणतं की वचनाने तुम्ही जिवंत राहील, तुम्ही वचन वाचा जिवंत राहील, तर वचनाला असं चुकीच्या अर्थाने घेऊ नका।
परंतु प्रभु आपसे क्या कह रहा है परंतु प्रभु तुम्हाला काय कि सांगतोय वचन से आप जीवित किस प्रकार रहोगे, क्योंकि आपका विश्वास बढ़ेगा जब आप वचन पढ़ोगे। आणि वचनाच्या द्वारे तुम्ही जिवंत कसे राहाल, तर ज्यावेळेस तुम्ही वचन वाचाल त्यावेळेस तुमचा विश्वास वाढेल। और हम सब में से हम सब जानते हैं कि हम जब उपवास करते हैं तब हम ज़्यादा बाइबल पढ़ते हैं। जितना हम दिन में नहीं पढ़ते, डेली नहीं पढ़ते, उतना जब हम उपवास करते हैं ज़्यादा बाइबल पढ़ते हैं। आणि आपल्या सगळ्यांना हे माहिती आहे की ज्यावेळेस आपण उपवास करतो त्यावेळेस आपण जास्त वचन वाचतो। असं तर रेग्युलर जीवनामध्ये डेली आपण वाचत नाही, पण तो उपवासाच्या दिवसात आपण जास्त वाचतो। डेली हमारा कुछ फिक्स रहता है, 3-4 चैप्टर पढ़ेंगे बस। आणि रोजच्या जीवनामध्ये आपलं एकदम निर्धारित केलं असतं की चला 3-4 अध्याय फक्त वाचणार। तो प्रभु इधर हमें कहता है परंतु प्रभु आपल्याला इथं सांगतो कि हमको उस पर भरोसा रखना कौन सिखाता है, उपवास हमें सिखाती है। आणि देवावरती विश्वास ठेवणं, भरोसा ठेवणं हे आपल्याला कोण शिकवतो, तो उपवास शिकवतो। तो आपको पहली बात आज प्रभु आपसे क्या चाहते हैं, शुक्रवार में जब आप आए हैं और जब आप शुक्रवार में आप प्रभु से चाहते हैं कि आपसे बात करें, तो प्रभु आपसे क्या चाहता है? तर आज पहिली गोष्ट जी देव तुमच्याकडून इच्छितो, तुम्ही हे शुक्रवारच्या उपवास प्रार्थनेत आलेले आहे, ते देवाची काय इच्छा आहे की पहिली गोष्ट तुम्ही करावी कि आपकी जितनी भी कमजोरी है जीवन में, आणि तुमच्या जीवनामध्ये जेवढी पण निर्बलता आहे आप कौन से पाप से संघर्ष कर रहे हैं, आणि ज्या तुम्ही कोणत्या पापापासून संघर्ष करताय, चाहे वो लालच का हो तो लोभ असो या प्रभु को समय न देने का हो, किंवा देवाला वेळ न देण्याचा असो, आपकी जो भी कमजोरी है, आणि तुमची जी काही निर्बलता आहे कि आपको आर्थिक रूप से आप ये मतलब आपके पास आर्थिक जरूरतें पूरी नहीं हो रही आपकी, किंवा तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीये, परंतु आपको क्या करना है, परंतु तुम्हाला काय करायचं, आपकी हर कमजोरियों में तुमच्या प्रत्येक निर्बलतेमध्ये परमेश्वर पे भरोसा रखना है देवावरती विश्वास ठेवायचा आहे और सामर्थ्य कौन है वो याद रखना है। आणि सामर्थ्य कोण आहे हे लक्षात ठेवायचं आहे। परमेश्वर सामर्थ्य है आणि देव सर्व सामर्थ्य और आहे वही आपको शक्ति देता है, सामर्थ्य देता है ये जीवन जीने के लिए। आणि तोच तुम्हाला शक्ती आणि सामर्थ्य देतो जीवन जगण्यासाठी। तो हम मनुष्य क्या करते हैं कि हम हमारे शक्तियों पे अपने बल पे हम लोग भरोसा रखते हैं, आणि आपण मनुष्य काय करतो, स्वतःच्या शक्तीवरती स्वतःच्या बळावरती भरोसा ठेवतो। पर प्रभु हमसे क्या चाहता है परंतु प्रभूची आपल्याकडून काय इच्छा कि आहे हम अपने बल पर नहीं परंतु उस पर उसकी सामर्थ्य पे निर्भर हो। आणि आपण स्वतःच्या शक्तीवरती नाही परंतु देवाच्या सामर्थ्यावर आपण आधारलेले तो असावे। पहली बात आपने क्या सीखा आज? तर पहिला मुद्दा तुम्ही काय शिकले आज? उपवास आपको क्या सिखाती है? प्रभु पे निर्भर रहने के लिए, आणि उपवास तुम्हाला काय शिकवतो, तो प्रभूवरती आधारित राहण्यासाठी प्रभु पे भरोसा रखने के लिए, आणि प्रभूवरती भरोसा ठेवण्यासाठी। चाहे आपके जीवन में कोई भी परिस्थिति हो, आणि तुमच्या जीवनात कशी परिस्थिती असली, चाहे आपके जीवन में उतार चढ़ाव कुछ भी परिस्थिति से आप जा रहे हैं, फिर भी आपको किस पे भरोसा रखना है? परमेश्वर। तुमच्या जीवनामध्ये तुम्ही उतार चढाव कुठल्याही परिस्थितीतून, वाईट परिस्थितीतून जरी जात असाल तरी सुद्धा तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये देवावरतीच विश्वास ठेवायचा आहे। दूसरा मुद्दा हम देखेंगे, आणि दुसरा मुद्दा आपण बघू, भले काम करते हुए थको मत। आणि चांगलं करता तुम्ही कंटाळा करू नका। हम भला करना में हिराव नहीं छोड़े, जैसे हम लोग कलसियों में पढ़े भी गलतियों में पढ़े, आणि गलती करायच्या पत्रात आपण वाचलं की चांगले काम करत असणे आपण खचू नये, हिराव नहीं छोड़ना है, मैं परमेश्वर पे भरोसा लगाए रहना है। आणि आपल्याला हिंमत नाही हारायची, पण देवावरती विश्वास ठेवूनच राहायचे। और मुख्य बात यही है कि उपवास केवल मांगना ही नहीं है, आणि मुख्य गोष्ट म्हणजे उपवास आपण केवळ देवाकडून काही मागण्यासाठीच नाही करत, परंतु जो हम लोग ने प्रभु चाहता है वो हम लोग अपने जीवन में उसको लागू करने वाले बनना है। परंतु देवाची उपवासामध्ये आपल्याकडून काय इच्छा आहे त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण लागू करण्यासाठी करणारे आपण बनावे। हम क्या करते हैं, उपवास क्यों करते हैं कि हमारे जमीन के काम हो, आणि आपण उपवास करतो कारण की आपल्या जमिनीची कामं व्हावी, मेरे जीवन में ये परिस्थिति बुरी है, मैं इसमें से निकलूं, आणि माझ्या जीवनामध्ये हे संकट आलं तर वाईट परिस्थिती आली चला मी ह्याच्यातून निघावं, मेरा बेटा ऐसा है वैसा है, माझा मुलगा असा आहे तसा आहे। तो वी सीक फॉर आवर सेल्फ गेन, मतलब हम हमारी इच्छाओं के लिए हम लोग उपवास करते आणि हैं। आपण फक्त स्वतःच्याच इच्छा, स्वतःच्या जीवनाच्या गरजा पूर्ण व्हावा म्हणून आपण उपवास करतो। आप लोग उपवास करते हो, अच्छी बात है, तुम्ही उपवास करता हे चांगलं बहुत आहे, अच्छी बात है। खूप चांगलं आप आहे, प्रार्थना करते हो उसमें बहुत अच्छी बात है, आणि उपवासात तुम्ही प्रार्थना पण करता हे पण चांगलं और आहे। उसके पीछे का जो उद्देश्य है परंतु उपवासाच्या पाठीमागचा जो उद्देश वो आहे अपना ही है ना, तो स्वतःचाच आहे, उसमें परमेश्वर को क्या लाभ है? आणि या सगळ्या तुमच्या स्वार्थी उद्देशामध्ये देवाचा काय लाभ आहे? पर प्रभु क्या चाहता है, आपका उद्देश्य क्या, आपका उपवास का उद्देश्य क्या होना चाहिए? परंतु प्रभूची इच्छा काय की तुमचा उपवास करण्याचा उद्देश काय असला कि पाहिजे? परमेश्वर के अनुसार आपका जीवन जीना, की तुमचं जीवन देवाच्या इच्छेनुसार जगावं। जो प्रभु का वचन कह रहा है कि आप उसके लिए कभी उपवास कर रहे हैं कि प्रभु मुझे तेरे वचनों के अनुसार बनने के लिए सहायता कर, तेरे वचन के अनुसार मैं जीऊँ, तेरे वचन में जो लिखा है वो कर सकूँ। क्या कभी हम लोग अपने आत्मिकता के लिए उपवास किए? कभी पर्सनली हम लोग, आप लोग बोलेंगे किया है, पर आप लोग ने उसके साथ भी आपकी कुछ जरूरतें रखे रहेगी। आणि तुम्ही असा उपवास केला की देवा मी आत्म्यामध्ये वाढावं, तुझ्या वचनानुसार चालावं, मला त्यासाठी शक्ती दे, मला त्यासाठी मार्गदर्शन दे, असा तुम्ही उपवास नाही केला। हा खूप जणांनी केलेला आहे, पण त्या उपवासासोबत सोबत स्वतःच्या पण गरजा इच्छा काय ठेवलेल्या आहे। आपने पर्सनली सिर्फ आपके आत्मिकता के लिए नहीं किया रहेगा, आणि वैयक्तिकरित्या आत्म्यात वाढावं यासाठी तुम्ही उपवास असं केला। आपने किया रहेगा और फिर सोचेंगे अरे मैं आत्मिकता तो ये छोटी बात है, मैं अभी मेरा घर बिकना है, मेरा जमीन बिकना है, मेरे घर में सुख शांति रहे, मेरे पास पैसा नहीं, चलो वो भी ऐड करता हूँ। आणि
तुम्ही आत्मिकतेसाठी उपवास तर केलाच असेल की नंतर विचार केला की अरे जाऊ दे, आत्मिकमध्ये वाढणं काय ते तुम्ही तसं पण वाढल, परंतु याच्यासोबत माझं घर विकायचं आहे, मला सगळं घरामध्ये सुख शांती चांगलं भेटलं पाहिजे म्हणून मी उपवास करतो. हम लोग है ना, हम लोग के जो सेल्फ गेन है, मतलब हम लोग की जो अभिलाषा है उसके पीछे ज्यादा चलते हैं, ना कि हम आत्मिकता के बारे में सोचते हैं. आणि आपण आत्मिकतेबद्दल जास्त विचार करत नाही, आत्म्यात वाढायचं बघत नाही, परंतु आपल्या स्वतःच्या ज्या इच्छा आहेत, अभिलाषा आहेत त्याच्यानुसार आपण जास्त चालतो. और शैतान यही चाहता है कि हम बीच में रुक जाए, जीवन आत्मिक जीवन में रुक जाए. आणि शैतानाची हीच इच्छा असते की आपण आत्मिक जीवनामध्ये स्टॉप व्हावा, थांबावा. और परमेश्वर हमसे कहता है कि तू जारी रख, तू कंटिन्यू करते रहे, उपवास करते रहे, प्रार्थना करते रहे, पर उसमें क्या कर, मेरी इच्छा को पूरी कर. आणि देवाची इच्छा आहे की आपण जे आपलं आत्मिक जीवन आहे ते सतत चालूच ठेवा, आत्म्यात आपण वाढतच राहावं, त्यासाठी आपण उपवास प्रार्थना करतच राहावं आणि त्याच्यामध्ये देवाच्या इच्छेला आपण प्रथम स्थान द्यावं. हो सकता है कि अभी आपको परिणाम नहीं दिखे, आप सोच रहे आज मैं उपवास किया, मैं आत्मिकता में बढ़ूं, मैं अच्छा प्रार्थना करने वाले हूँ जो. तो आप लोग, कल मैं एक व्यक्ति से बात कर रहा था, उन्होंने यही बोला कि हम लोग क्या करते हैं, हम लोग प्रार्थना करते रहते, प्रभु ये कर ये कर ये कर, और उसके बाद हम लोग अभी देखिए कि एक बंदे के लिए हम लोग प्रार्थना करेंगे, प्रभु इस बंदे को सुधार, ये बहुत झगड़ालू है. आणि तुम्ही जे आत्मिकतेमध्ये चालता, उपवास प्रार्थना करण्याचे परिणाम जर रिझल्ट तुम्हाला लगेचच नाही दिसला, जसं कालच मी एका भावाशी बोलत होतो तर त्यावेळेस तो बोलत होता की आम्ही एवढं उपवास करतो, प्रार्थना करतो. समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी, एका भावासाठी प्रार्थना करता की तो खूप भांडखोर आहे और आप लोग उसके लिए प्रार्थना करें कि आज चेंज हो जाए वो, आणि तुम्ही त्यासाठी सतत प्रार्थना करता की त्यांनी बदलावं, त्यांनी चांगलं बनावं, और वो व्यक्ति चेंज ही नहीं हो रहा है. आप लोग ने आज उपवास किया उसके लिए कि वो झगड़ा नहीं करे, दूसरे दिन पूरा हफ्ता वो झगड़े ही कर रहा है आपसे. आणि तो व्यक्ती बदलतच नाही. तुम्ही एवढी उपवासाने प्रार्थना करून पण आजच तुम्ही त्यासाठी उपवास प्रार्थना केली की त्यांनी भांडणं करू नये, परंतु पूर्ण आठवड्याभर त्या व्यक्तीने भांडणं केली. उल्टा जितना नहीं कर रहा था पहले, उससे ज्यादा आपके साथ झगड़ रहा है. परंतु पहिले जेवढं भांडणं करत नव्हता उपवास केल्यानंतर तो आता जास्त भांडू लागला, वो आपके साथ और झगड़ा कर रहा है. तुमच्यासोबत अजून भांडायला लागला. तो हम लोग क्या कर रहे हैं, हम लोग प्रार्थना में निराश हो जाते हैं. तर आपण काय करतो, आपण ही परिस्थिती बघून प्रार्थनेमध्ये निराश होतो तो हम लोग क्या करते हैं, डिमांड करते हैं प्रभु से आणि आपण देवाकडे मागणी करतो कि प्रभु मैं ये बंदे को तू बदल, की देवा तू या व्यक्तीला बदल, तू ये बंदे को सुधार, तू या व्यक्तीला सुधरव. प्रभु से हम यही बोलते रहते हैं कि प्रभु इसको कर इसको कर. हम लोग उसके ऊपर डिमांड जितना करते जाएंगे वो व्यक्ति नहीं सुधरेगा. आणि देवाकडे आपण जेवढी मागणी करत जाऊ तो व्यक्ती बदलणार नाही. और शैतान यही चाहता है, क्यों लाता है वो ये बातें, उसको क्यों और मतलब उसको तकलीफ में और लाता है. क्या करता है वो, हम लोग जो भी प्रार्थना कर रहे हैं उसके अपोजिट वो जीता है. आणि म्हणून शैतानाला हेच पाहिजे असतं. शैतान काय करतो, जे आपण प्रार्थना करतो त्याच्या विरुद्ध तो व्यक्ती करत असतो, म्हणून आपण जे प्रार्थनेत मागतो त्याच्या विरुद्ध तो व्यक्ती करतो, जीवन जगतो. और फिर हम लोग क्या होते हैं, निराश हो गए, हताश हो गए और प्रार्थना करना छोड़ देंगे. आणि आपण ही सगळी परिस्थिती बघून आपण हताश होतो, निराश होतो आणि प्रार्थना करणं बंद तो करतो. जो व्यक्ति कल बात कर रहे, मैं जो व्यक्ति से बात कर रहा था, उन्होंने यही कहा कि इसलिए हम लोग क्या करते हैं, प्रार्थना में भी यही बोलते हैं, प्रभु मैं ये व्यक्ति को जानता हूँ, ये व्यक्ति ऐसा है, मैं जानता हूँ कि कल सुधरेगा नहीं, परसों नहीं सुधरेगा, पर हम जानते कि एक दिन में जरूर सुधरेगा, तेरा समय एक है. आणि म्हणून काल ज्या व्यक्तीशी मी बोलत होतो त्या व्यक्ती बोलत होते की आम्ही देवाला हेच म्हणतो की देवा आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो, हा व्यक्ती असा आहे, भले तो आज उद्या नाही बदलला पण पुढे येणाऱ्या काळामध्ये तो नक्की बदल, नक्की सुधरेल. और मैं ये पर्सनली एक्सपीरियंस किया, और मैं जानता हूँ कि हम लोग जब ये प्रार्थना करते हैं तो हमारे जीवन में भी शैतान ज़्यादा काम नहीं करता, हम लोग को अपोजिट रिएक्शंस नहीं मिलते ज़्यादा, परंतु प्रभु उसके समय के अनुसार काम करते हैं. सिर्फ हमको क्या करना है, पेशेंस रखना है और प्रभु की ओर अपने भरोसा रखना है. आणि हे वैयक्तिकरित्या मी जाणतो की ज्यावेळेस आपण देवाकडे ही प्रार्थना करतो त्यावेळेस देव, शैतान आपल्याही जीवनामध्ये कार्य करत नाही, ते काम पण नष्ट करतो, त्या व्यक्तीकडून प्रतिक्रिया पण आपल्याला भेटत नाही, आणि ज्यावेळेस देवाने वेळ ठेवली असेल त्या वेळेवरती देव काम करतो, त्या प्रार्थनेचं उत्तर देऊन तो व्यक्ती पण बदलतो. आपको उस व्यक्ति के लिए प्रार्थना करना है, पर आप लोग को फिर अगर आप प्रार्थना कर रहे हो तो अगर आपको पता है कि आप चाहते हैं कि मैं इसके लिए प्रार्थना करूँ, नाम लेकर इसके सब बातों के लिए प्रार्थना करूँ, तो आप जो प्रार्थना करें फिर आपको अपने आप पे नियंत्रण भी रखना है, भरोसा भी रखना है, और सामने जो आएंगी परिस्थिति उसको सहना भी है. फिर आप लोग गिव अप नहीं कर सकते. आणि तुम्ही जे काही प्रार्थना करता त्या व्यक्तीसाठी तुम्ही वचनाद्वारे प्रार्थना करता, त्याच्या काही गोष्टी देवाला सांगता, परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता तो व्यक्ती बदलण्याच्या या पिरियडमध्ये तुम्हाला स्वतःवरती धैर्य ठेवावं लागतं, संयम ठेवावं लागतं, आणि तुम्ही अशी प्रार्थना करत असताना जोपर्यंत तो व्यक्ती बदलत नाही तोपर्यंत हार मानू नका, खचू नका. इसलिए प्रभु ने क्या कहा, प्रभु यीशु जब प्रार्थना कर रहे थे क्या कहा कि मेरी इच्छा नहीं तेरी इच्छा पूरी हो. आणि म्हणून प्रभू येशू ज्यावेळेस प्रार्थना करत होते त्यावेळेस ते काय म्हटले की पिता माझी नाही परंतु तुझी इच्छा पूर्ण व्हावी. हो सकता है कि अभी परिणाम जो आपको दिख रहा है एकदम कठिन है, आणि आता जे काही तुम्हाला परिणाम दिसतो ते एकदम गंभीर आहे, कठीण आहे. आपको ये याद रखना है कि प्रार्थना का जो उत्तर है वो देर से आता है, पर मतलब हम लोग जो कहावत कहते हैं, देर से आए दुरुस्त आए. प्रभु जो उसके समय में काम करता है वो सही करता है.
आणि कधी कधी प्रार्थनेचं उत्तर उशिरा येतं, आपल्या डोळ्यांच्या समोर काही परिस्थिती दिसते, परंतु लक्षात ठेवा प्रियांनो, ज्यावेळेस वेळ देव घेतो त्यावेळेस तो काम करत असतो आणि त्याच्या वेळी तो योग्य काम करतो. क्योंकि परमेश्वर का काम कभी व्यर्थ नहीं है ज्यादा. कारण की देवाचं केलेलं काम कधी व्यर्थ जात नाही. तो आपको क्या करना है? दूसरी बात प्रभु आपसे क्या चाहता है? आणि दुसरा मुद्दा देव तुमच्याकडून काय इच्छितो कि आपको प्रार्थना में लगे रहना है, की तुम्हाला प्रार्थनेमध्ये लागून राहायचंय पवित्र आत्मा के द्वारा अपना जीवन जिए आणि स्वतःचं जीवन पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार और जगायचं एक दूसरे के प्रति प्रेम और क्षमा में बने. आणि एकमेकांच्या प्रति प्रेम आणि क्षमेचा व्यवहार करावा. जब आप ये काम करोगे आणि ज्यावेळेस तुम्ही हे काम कराल तब आप जानोगे कि परमेश्वर क्या है, आज्ञाकारिता करने वालों से प्रसन्न होता है. आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल की देव जे आज्ञाधारक आहे त्यांच्यापासून प्रसन्न होतो. हम लोग क्या करते हैं? हम लोग ये सब करते हैं. हम लोग बोलते प्रार्थना में करता हूँ, ये भावनाएं हम लोग रखते हैं. आणि आपण आपल्या भावना ठेवतो की अरे मी तर प्रार्थना पण करतो, नहीं, ये भावनाएं मतलब हम लोग सोचते हैं कि मैं प्रार्थना करने वाला हूँ, आणि आपण स्वतःबद्दल विचार करतो की अरे मी प्रार्थना करणारा व्यक्ती आहे मैं पवित्र आत्मा से भरा हुआ इंसान हूँ, आणि मी खूप पवित्र आत्म्याने भरलेला मेरे आहे, अंदर प्रेम है, शांति है, सब है. माझ्यामध्ये प्रेम आनंद शांती सर्व काही आहे. पर जब तक आप लोग उसको लागू नहीं करते, आप काम में नहीं लाते, तो मतलब नहीं है उसका. आणि जोपर्यंत तुम्ही ते प्रॅक्टिकली आपल्या जीवनामध्ये काम करत नाही, तसं लागू करत नाही, तसं जीवन जगत नाही, तोपर्यंत काही फायदा नाही. परमेश्वर आज्ञाकारिता करने वालों से प्रसन्न होता है, सिर्फ भावना रखने वालों से नहीं. आणि देव जे आज्ञा पालन करतात त्यांच्याकडून प्रसन्न होतो, फक्त इच्छा ठेवणारे किंवा भावना ठेवणारे यांच्यापासून नाही. प्रभु भावनाओं को देख के हमको चुना नहीं है. आणि देवाने आपल्या भावना बघून आपल्याला निवडलेलं नाही. ये हमारा जो आत्मिकता में हमारे भावनाओं को देख के, अगर तो आज कितने सारे आत्मिकता में फिर बढ़ जाएंगे लोग. अगर हम लोग सब लोग तो बहुत भावनाएं, हमारे अंदर बहुत अच्छी अच्छी भावनाएं हैं, आपल्या सगळ्यांमध्ये खूप चांगल्या चांगल्या भावना आहेत. पर भावनाओं को जब तक हम लोग लागू नहीं करते, लाइफ में अप्लाई नहीं करते, तब तक फिर हम लोग आत्मिकता में नहीं बढ़ सकते. आणि जोपर्यंत त्या भावना आपल्या जीवनामध्ये आपण त्याचं लागूकरण करत नाही, प्रॅक्टिकली तसं आपण जीवन जगत नाही, तोपर्यंत आपण आत्मिकतेमध्ये नाही वाढू शकत. तो पहली बात आपने क्या सीखा? तर पहिला मुद्दा तुम्ही काय शिकले? परमेश्वर में हमको क्या करना है? निर्भय भरोसा रखना है. दूसरा, भले काम करते हुए थको मत, प्रभु पे अपना संपूर्ण जीवन सौंपो उसको. आणि दुसरा मुद्दा, आपण देवाचे जे राज्यामध्ये चांगले कामं करताना कंटाळा करू नये, पण आपलं पूर्ण जीवन आपण देवाला समर्पित और किस करावं. प्रकार से आपको करना है अपना पूर्ण जीवन समर्पण? आणि आपलं जीवन कसं देवाला समर्पण करायचं आहे? आज्ञाकारिता के द्वारा. आज्ञा पालन करू. क्योंकि आज्ञा पालन जब आप करोगे तब आप उसको दिखेगा कि आप लोग जीवन से अप्लाई कर रहे हैं, लागू कर रहे हो. आणि ज्या वेळेस तुम्ही देवाच्या आज्ञेचं पालन करा, त्यावेळेस देवाला दिसेल की तुम्ही त्याचं वचन तुमच्या जीवनामध्ये लागू केलेलं आहे. आखिर में हम ये देखते हैं, आणि शेवटचा मुद्दा आपण हे बघतो, परमेश्वर का समय और फल निश्चित है. आणि देवाची वेळ आणि त्याचं जे प्रतिफळ आहे ते निश्चित आहे. तो हमको उसके लिए रुके रहना है. आणि त्यासाठी आपल्याला थांबून राहायचंय. प्रभु अपना समय पे सब कुछ हमें देगा. आणि देव त्याच्या वेळी आपल्याला सर्व काही देईल. हम लोग निकालेंगे कलेक्शन की पत्री अध्याय 3:23. आपण काढू कलसीकरास पत्र अध्याय 3 त्याचं वचन 23. कलेक्सियों की पत्री अध्याय 3:23. कलसीकरास पत्र अध्याय 3 त्याचं वचन 23. आणि जे काही तुम्ही करता ते माणसांसाठी म्हणून करू नका, तर प्रभूसाठी म्हणून जीवे भावे करा. जो कुछ तुम करते हो उस कार्यों को मनुष्य का नहीं वरन प्रभु का समझकर तन मन से करो. Galatians chapter 3 verse 23. Galatians chapter 3 verse 23. हम लोग इधर क्या देखते हैं? परमेश्वर का जो समय है और फल है वो निश्चित होना चाहिए. आणि आपण इथं काय बघतो की देवाची जी वेळ आहे आणि जे प्रतिफळ आहे ते निश्चित आहे. तो ठीक समय पर आपको उत्तर मिलेगा. तो आपको क्या करना है? फल की चिंता नहीं करना कि मेरे को कब मिलेगा. आणि योग्य वेळी तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळेल, त्यावेळेस तुम्हाला प्रतिफळाची चिंता नाही करायची की मला कधी भेटेल. जैसे हमने गलतियों में पढ़ा ना, जो मुख्य वचन हमने क्या देखा कि शिथिल न पड़े, क्योंकि यदि हम शिथिल न पड़ते तो उचित समय पर कटनी काटेंगे. कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तो उचित समय पे क्या का मतलब क्या? जो समय सही समय है, उस समय जो भी हमको प्रभु देगा हम लोग अच्छी कट्टी काटोगे. आणि योग्य वेळ म्हणजे काय? जी देवाची वेळ आहे आणि त्यावेळेस देव आपल्याला जे पीक देईल त्याची आपण योग्य कापणी करू. अभी आप में से बहुत लोग अच्छे किसान लोग हैं, तर तुमच्यामध्ये खूप सारे लोक चांगले शेतकरी आहेत. तो आप लोग में से बहुत लोग अच्छे से ज़्यादा जानते होंगे आणि तुमच्यामध्ये खूप साऱ्या लोकांना जास्त माहिती असेल कि आप लोग खेती कैसा किया जाता है. मेरे से तो आप ज़्यादा जानते हैं. आणि शेती कशी केली जाते हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. अभी फ्रूट को जब हम देखते हैं, आणि ज्यावेळेस आपण फळं बघतो, अभी हम लोग तो देखने में फ्रूट सब सेम लगता है. आणि आपल्याला दिसायला फळं सगळी समानच वाटतात. अभी वो कच्चा है कि पका है वो नहीं पता. आता ते कच्चं आहे की पिकलेलं आहे हे आपल्याला माहिती नसतं. अभी वो फ्रूट है वो खाना है. आता ते फक्त फळ आहे ते आपल्याला खायचं पर आहे. हमको कब समझता है, हम कब उसको निकालते कब खाते? जब वो पकता है. आणि आपण ते फळ कधी घेऊन खातो? ज्यावेळेस ते पिकलेलं असतं. वैसे ही हमको क्या करना है, जब सही समय आता है तो आप लोग रुकते हैं ना उस समय के लिए कि आप लोग कच्चा फल है, अभी खाने का मन किया तो कच्चा खा लेते हैं. आणि म्हणून फळ पिकेपर्यंत त्याची योग्य वेळ होईपर्यंत तुम्ही थांबता ना, की आताच कच्चं आहे, लगेच तुमची इच्छा झाली म्हणून लगेच तोडून खाता. खाते
क्या करते हैं आप लोग रुकते हैं, आपको अगर फल नहीं मिला, आपके घर में पड़ा है कच्चा है, फिर भी आप लोग क्या करते हैं, रुकते हो, पकने देते, फिर खाते हैं। आणि तुम्ही थांबता, तुम्ही वेट करताय, तुमच्या घरामध्ये जरी फळं असतील आणि ती कच्ची असेल तर तुम्ही लगेच नाही खात, पण तुम्ही पिकेपर्यंत वाट बघता आणि मग तुम्ही खाता. तो हमको क्या करना है, सही समय के लिए रुके रहना है. तर आपल्याला काय करायचं, योग्य वेळेसाठी थांबून तो राहायचं. परमेश्वर के पास हमारे उपवास, आंसू और प्रार्थना का हिसाब है. प्रभु ऑलरेडी जानता है हमने क्या क्या उपवास किया है, किस बातों के लिए किया है, वो सबका हिसाब उसने रखा है. आणि आपले उपवास, प्रार्थना, आपल्या अश्रूचा देवाकडे हिशोब आहे. आपण कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी प्रार्थना केलेल्या आहेत, उपवास केलेला आहे, अश्रू गाळलेले आहेत, हे सगळं देवाला माहिती आहे. और अगर आज आपको आपके उत्तर नहीं मिल रहे, उपवास का, प्रार्थना का आपको फल नहीं दिख रहा है, आणि आज जरी तुमच्या उपवास आणि प्रार्थनेचं उत्तर येत नाही, तुम्हाला प्रतिफळ दिसत नाही, तो इसका ये मतलब नहीं कि परमेश्वर काम नहीं करता है त्याचा हा अर्थ होत नाही की देव काम करत या नाही परमेश्वर अस्तित्व में नहीं है, इसका ये मतलब नहीं है. किंवा देव अस्तित्वामध्ये नाही असं, याचा अर्थ हा नाहीये. तो हमारा प्रश्न ये नहीं होना चाहिए कि प्रभु जीवित है या प्रभु तू कुठे आहेस, तू आहेस ना, ऐसा हमारा सवाल नहीं होना चाहिए. आणि आपला प्रश्न असा नसला पाहिजे की देवा तू जिवंत आहेस का, किंवा तू आहेस का नाहीस, तू कुठे आहेस. हमारा क्या होना चाहिए, प्रभु पे भरोसा होना चाहिए. आणि आपला देवावरती विश्वास असला पाहिजे. प्रभु हमारी हर बातों को जानता है और वो हर बातों को हमारे देखता है. आणि देव आपल्या सगळ्या गोष्टी ओळखतो आणि सगळ्या गोष्टी तो पाहत असतो. जैसे हम लोग उदाहरण के लिए देखेंगे कि बारिश होती है, जसं आपण उदाहरण बघू पावसाचं, जसं पाऊस पडतो लेकिन अगले ही दिन खेती हरे भरे नहीं होते ना. आणि आज पाऊस पडला तर दुसऱ्या दिवशी लगेच शेत हिरवेगार नाही होत. पहला बारिश आया, दूसरे दिन खेती हरी भरी हो गई, एकदम ग्रीनरी हो गया, आप लोग जाके फोटो खींचे. आणि पहिला पाऊस पडला, लगेच शेत हिरवीगार झाली, लगेच तुम्ही त्यामध्ये गेले फोटो काढला. पर आप लोग क्या करते हैं, कुछ दिन आप रुकते हैं, कुछ दिन लगता है उसको सब होने के लिए, आणि आपण काय करतो, थांबून राहतो आणि ते गवत हिरवगार होईपर्यंत काही दिवस लागतात. और कुछ दिनों के बाद अचानक से आप लोग देखते हैं कि अरे ये हरियाली आ गई, हरियाली सब जगह हो रही है. आणि काही दिवसांनी तुम्ही बघता तर अचानक अरे सगळीकडे हिरवगार झालेलं आहे. तो यही प्रभु कहता है कि प्रार्थना उस बारिश की रानी है, आणि हेच प्रभू सांगतो की प्रार्थना ही त्या पावसासारखी आहे. कि जैसे वो आ रही है, पर उसका जो फल है, उसका जो रिजल्ट है वो बाद में है. आणि जसं ती येत आहे पाऊस, पण त्याचा जो प्रतिफळ आहे ते नंतर आहे. पर ये निश्चित है कि बारिश आया तो वो फल जरूर देगा. परंतु हे निश्चित आहे की पाऊस पडलेला आहे, त्याचं प्रतिफळ नक्की भेटणार, फळ नक्की देणार. आप लोगों को ये उम्मीद रहती है ना कि आज बारिश गिरा तो कल हरियाली आएगी जरूर. आणि तुमची ही आशा असते ना की आज पाऊस पडला तर थोड्या दिवसांनी लगेच गवत हिरवगार होईल. या आप लोग को ऐसा लगता है अरे बारिश गिरी है, क्या पता कल हरियाली आएगी कि नहीं आएगी, दबदबे चालू हो गए कि नहीं हो गए, खेती बाड़ी होगी कि नहीं होगी, क्या आप लोग ये चिंता में रहते. आप लोग को क्या है, बारिश आ रही है, दिख रहा है, तो आप लोग का उम्मीद क्या बढ़ती है. आणि तुम्ही असं नाही विचार करत की अरे पाऊस तर पडलेला आहे, तर काय माहिती धबधबे वाहतील की नाही, आणि गवत हिरवगार होईल की नाही, काय माहिती शेती पिकल का नाही, असं तुम्ही विचार नाही करत. तर तुम्हाला निश्चित शुअरिटी असते की अरे पाऊस पडलाय तर नक्की गवत हिरवगार होईल, शेती येईल आणि धबधबे पण सुटतील. पर आप लोग क्या करते हैं, उस दौरान जो बारिश आई और हरियाली आने तक आप लोग क्या करते हैं, धैर्य धरे रहते हैं ना. आणि तो पाऊस पडल्याच्या नंतर हिरवगार गवत होईपर्यंत तुम्ही काय करता, धीर धरून राहता. और आप लोग क्या करते हैं, भरोसा बनाए रखते हैं. आणि तुम्ही काय करता, तुमचा विश्वास, तुमचा भरोसा बनवून ठेवता. आप लोग किस पे भरोसा रखते हैं, बारिश आई है अभी वो जरूर करेगा. तो आप लोग अल्टीमेट भरोसा किस पे जाता है, परमेश्वर पे, जिसने ये सबकी सृष्टि की है. आणि तुम्ही विश्वास ठेवता की आता पाऊस पडलेला आहे, आता नक्की गवत हिरवगार होईल, तर तुमचा डायरेक्टली विश्वास कोणावरती जातो, त्या देवावरती ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली. और आप क्या करते हैं, प्रतीक्षा करते रहते, धैर्य धरे रहते कि प्रभु जो भी करेगा अच्छा ही करेगा. जब भी बारिश आएगी उसके बाद जो कुछ रिजल्ट होगा वो अच्छा ही होगा. आणि तुम्ही देवाची प्रतीक्षा करत राहता, धीर धरून राहता. जसं तुम्ही म्हणता की अरे पाऊस आल्याच्या नंतर आता सगळ्या गोष्टी चांगल्या होईल, शेती चांगली येईल, तर तसंच ज्यावेळेस आपण देवावरती पण धीर आणि आशा धरून राहतो, त्यावेळेस त्याचं प्रतिफळ पण आपल्याला चांगलंच मिळणार. तो एक बात याद रखिए हमेशा, आणि हे नेहमी लक्षात ठेवा. या आप लोग ये बात हमेशा याद रखिए, ये आप लोग आपके क्या बोलते हैं मस्तिष्क में घुसा दीजिए इस बात को, आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घुसून ठेवा कि परमेश्वर देर करता है, की देव वेळ लावतो, पर वो कभी भूलता नहीं आपके जीवन में काम करने को. परंतु तो कधी विसरत नाही तुमच्या जीवनामध्ये काम करण्यासाठी. आज आपका काम नहीं हो रहा है, आज भले तुमचं काम होत नाही, इसका मतलब ये नहीं कि वो काम नहीं करता या उसकी आज शक्ति खत्म हो चुकी है. आणि याचा अर्थ हा नाही की पुढेही देव काम करत नाही किंवा त्याची शक्ती संपलेली आहे. जैसे हम लोग बैंक में जाते हैं, हमारे अभी आजकल हम लोग ऑनलाइन सब डिजिटल चलाते हैं, तो हमारे जीपे के क्या लिमिट्स होते हैं ट्रांजैक्शंस के. आणि आपण बँकेत जातो किंवा आजकाल सगळं आपण जे ऑनलाईन करतो, जे गुगल पेचे ट्रान्झॅक्शन असतात, वो एक लिमिट रहती है, इस लिमिट के आगे नहीं जाएगा और वो जाता नहीं है. आणि त्याची एक मर्यादा असते की या मर्यादेच्या पुढे ट्रान्झॅक्शन अजून जाणार नाही. तो आपको क्या बोलता है 24 घंटे के बाद वो करो. तर त्याच्यानंतर काय म्हणतो, तुम्ही 24 तासाच्या नंतर करा. तो प्रभु ऐसा नहीं है. अगर सोचो आप, अगर प्रभु भी वैसा होता तो फिर आपको क्या होता. आणि विचार करायचा, प्रभूकडे पण अशा काही मर्यादा असतात तर काय झालं असतं, फिर ये दुनिया चलती. ते जग चाललं असतं. आज प्रभु ने 24 घंटे में बहुत काम कर लिए, अभी प्रभु का लिमिट खत्म हो चुका है, आज प्रभु काम नहीं करेगा, 24 घंटे के बाद आओ. आणि 24 तास झालेले आहेत, देवाने खूप काम केलेलं आहे, त्याची आता मर्यादा शक्ती संपलेली आहे, त्यामुळे तुम्ही 24 अभी तासांनंतर प्रभु में काम नहीं. अभी आपके मोबाइल में देखिए, उसका भी एक लिमिट है ना, वो चार्जिंग जब तक रहेगा, जीरो नहीं होगा तब तक वो काम करेगा,
जीरो हो गया डेड। आणि तुमच्या मोबाईलला पण एक मर्यादा आहे, लिमिट आहे. जोपर्यंत चार्जिंग आहे तोपर्यंत तुम्ही चालू शकता. जशी चार्जिंग संपली, शून्य झाली तर तो स्विच ऑफ होतो. देखो चार्जिंग लगाया, बटन चालू नहीं है। आणि ये हम लोग क्या होते हैं, हम लोग क्या करते हैं, चीज़ों को देखते हैं और छोड़ देते हैं। आणि आपण काय करतो, वस्तूंना बघतो आणि सोडून देतो. तो हम लोग को क्या एक लिमिट है, अभी वो रिकॉर्डिंग होते होते बंद हो गया तो फिर खत्म। आता समजा रेकॉर्डिंग होत असताना जर बंद झालं तर काय होईल, संपून जाईल सगळं. पर प्रभु को ऐसा कोई लिमिट नहीं है, प्रभु एक किसी स्थिति से बंधा नहीं है, आणि प्रभूला अशी कुठली मर्यादा नाही की कुठल्या गोष्टी तसं बांधलेला नाही. इसलिए वो प्रभु है। आणि म्हणून तो देव आहे. परमेश्वर वो होता है जिसे कोई किसी चीज से बांधा नहीं जाता है। आणि देव तो असं ज्याला कुठल्याही गोष्टी बांधता नाही जाऊ शकत. तो क्या करना है हमें, तर आपल्याला काय करायचंय. ये जो वाक्य है ये हमेशा याद रखो कि परमेश्वर देर करता है पर वो कभी भूलता नहीं है। आणि हे वाक्य जे आहे ते नेहमी लक्षात ठेवा की देव उशीर लावतो, वेळ घेतो, पण तो कधी विसरत नाही. तो विश्वासियों, तर विश्वासी लोकांना शुक्रवार में आए हुए विश्वासियों, आपसे प्रभु यही कहता है कि आज अपने उपवास के इस समय में परमेश्वर को हमें क्या करना है, ये कहकर भरोसा रखना है आणि शुक्रवारच्या उपवास प्रार्थनेमध्ये आलेल्या विश्वासी लोकांना आपल्या देवावरती हेच बोलून विश्वास ठेवायचा आहे कि मैं तुझ पे भरोसा रखता हूँ, मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो. मैं जो काम कर रहा हूँ उसमें मुझे टिकाए रख, आणि जे काही मी काम करतो त्याच्यामध्ये मला बनवून ठेव. और प्रभु को यही बोलना है कि मैं भले काम करते रहूँ, आणि देवाला हे सांगायचं की देवा मी चांगले कामं करतच राहू मैं ढीला नहीं पड़ूँ, आणि मी कधी खचून जाऊ नये. क्योंकि जो बोया है कारण की जे काही पेरलेलं वो आहे परमेश्वर जरूर काटेगा त्याची कापणी देव नक्की और देईल, उसके समय पर। परंतु त्याच्या वेळी. आपको क्या करना है, तुम्हाला काय करायचंय, उसके लिए प्रतीक्षा करना है। तुम्हाला त्यासाठी वाट बघायची. तो आज आपने कोई विषय लेके आए उपास में, तर आज उपवासामध्ये तुम्ही काही विषय घेऊन आलेले आप लोग को असाल, ये लग रहा है कि मैं बीमार हूँ, तुम्हाला असं वाटतं की मी आजारी आहे, मेरा जमीन का काम नहीं हो रहा है। अभी बहुत लोगों का ज्यादा करके इस एरिया में जो लोग रहते हैं उनकी जमीन की बहुत चीजें रहती हैं। आणि तुम्हाला असं वाटतं माझ्या जमिनीचं काम होत नाही. आता मोस्टली तर या एरियामध्ये जे राहतात ते जमिनीचेच मॅटर अभी असतात. सियोन में जितने लोगों का मैं प्रार्थना सुनता आधे से ज्यादा 60% लोगों का जमीन का ही प्रार्थना रहता है। आणि सिओनमध्ये जेवढ्या लोकांची मी प्रार्थना ऐकतो तर मोस्टली 60% जेवढे लोक आहेत, 60% लोक आहेत त्यांची जमिनीचीच प्रार्थना आहे. अच्छी बात है, आपको प्रभु जमीन दे रहा है चांगली गोष्ट देव तुम्हाला जमीन देतो. और जमीन बिकने के लिए आप प्रार्थना कर रहे हैं, ठीक है, पर प्रभु ने उसके लिए समय रखा है क्योंकि आपका भी जीवन बनना चाहिए उसके लिए। आणि जमीन विकण्यासाठी तुम्ही प्रार्थना करताय, पण तो देवाने तोपर्यंत एक वेळ ठेवलेला आहे. का, कारण की त्या पिरियड मध्ये तुमचं पण जीवन बनलं पाहिजे. क्योंकि प्रभु ने अगर जमीन बिका दिया आज, आपके पास वो पैसा है, आप उसका किस प्रकार से इस्तेमाल करेंगे वो प्रभु जानता है। आणि प्रभूने आजच तुमची जमीन विकून दिली आणि त्याचे जर पैसे आले तर ते पैसे तुम्ही कशा प्रकारे वापराल हे देवाला माहिती आहे. क्योंकि प्रभु ने आपका स्वभाव, आपका जीवन जानता है। कारण की देवाला तुमचा स्वभाव, तुमचं जीवन माहिती असतं. आपके जमीन बहुत निकल रहे हैं, आपके नाम पे बहुत सारे जमीन निकल रहे हैं। आणि तुमच्या नावावरती खूप सारे जमिनी निघतात. मेरे को भी नहीं पता आप लोग का कहाँ से कैसे जमीन निकलता है। आणि मला पण नाही कुठून कुठून कशा तुमच्या जमिनी निघतात. बीच में कोई तो बोल रहा था हमको कि मेरे नाम, मेरे पापा का, मेरे दादा के नाम से जमीन निकला, उस जगह पे निकला, इधर निकला। आणि मध्ये कोणतरी बोलत होतं दीदींना की अरे माझ्या वडिलांच्या नावावरती जमीन निघली, इकडे इकडे निघलेली आहे. तो मैं अम्मा कैसे पूछा, हमारे नाम पे कोई जमीन है क्या? तर मी दीदींना असंच विचारलं की आपल्या नावावरती कुठली जमीन आहे का. तो बात क्या, हम लोग को प्रभु जमीन बहुत दिखा रहा है, दे रहा है, पर प्रभु ने क्या किया है, उसको दिखा के क्यों दिया है, क्योंकि हम लोग उसका सही समय पे सही इस्तेमाल कर सके। आणि देव आपल्या नावावरती जमिनी काढतो, आपल्याला दाखवतोय, पण तू ते का करतोय देव, का, कारण की योग्य वेळी आपण त्याचा योग्य वापर करावा. अभी आपको पैसे की जरूरत है, पर प्रभु आपको उसकी जरूरत, जो जितनी जरूरत है उसमें पुरा रहा है। आता तुम्हाला धनाची गरज आहे, पण जेवढं तुमच्याकडे आहे त्यामुळे देव तुमच्या गरजा और भागवतो. आपको प्रभु जानता, अगर प्रभु जानता है कि आपको जरूरत है कि ये जमीन बिकने से आपके और कर्जा नील होगा या कुछ होगा, तो प्रभु आपका जमीन का काम करेगा। आणि देवाला माहिती आहे की ही जमीन विकल्याने तुमचं अजून कर्ज फिटून जाईल, तुम्हाला पैशांची आवश्यकता पूर्ण होईल, तर देव तुमचं काम करेल. तो इसलिए उसके पहले हमारा जीवन क्या होना चाहिए, परंतु त्याच्या पहिले आपलं जीवन कसं असलं पाहिजे. आप लोग अगर सिर्फ प्रार्थना चाहते हो मेरे लिए प्रभु ये करे वो करे, पर आपका जो प्रभु के ऊपर निर्भरता है, अपना जीवन समर्पण नहीं है, तो मतलब नहीं कुछ आपका। आणि तुम्ही प्रार्थना करता की देवाने माझ्या जीवनामध्ये हे करावं ते करावं, पण तुमचं जीवन जे देवावर आधारित असलं पाहिजे आणि परमेश्वराच्या प्रती समर्पित असलं पाहिजे. तसं जर नाही त्याचा काय उपयोग नाही. तो पहली बार हमने क्या सीखा आज, पहिला मुद्दा आपण काय शिकलो आज. पूरी भाई लोग आपस नहीं, पहला मुद्दा आपने क्या सीखा, प्रभु पे भरोसा रखना चाहिए। दूसरा, स्त्रियां पहले काम करते हो, थकना नहीं। तीसरा, पूरी भाई सही समय पे वो सही फल देगा, तो उसके लिए हमको प्रतीक्षा करना है, स्थिर रहना या धैर्य रखे रहना है। योग्य वेळी देव योग्य प्रतिफळ देईन, तर आपल्याला त्याच्या वेळेची प्रतीक्षा करत राहायचं आहे, आपल्याला धीर ठेवायचा आहे. तो वापिस मैं आपको बोल रहा हूँ, अगर आपको प्रचार नहीं समझा पूरा, पर इतना याद रखिए कि परमेश्वर अपने लोगों को उपवास और प्रार्थना के समय थकने के लिए नहीं देता है। आणि तुम्हाला जरी पूर्ण प्रचार नसा समजला तरी सुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये समरी सांगतो की देव त्याच्या लोकांना उपवास प्रार्थना करता वेळेस खचून जाऊ नका असं सांगतोय. या पीछे हटो,
किंवा मागे हटा या निराश होने के लिए नहीं कहता है, किंवा तुम्हाला निराश हताश व्हायला नाही सांगत, बल्कि उसमें विश्वास धर के परंतु त्या परिस्थितीमध्ये विश्वास ठेवून उसमें स्थिर रहने के लिए त्याच्यामध्ये स्थिर और राहण्यासाठी आपके जो भले कार्य है आणि तुमचे जे चांगले काम आहेत वो करते रहने के लिए आपको बुलाया है। आणि ते सर्व करत राहण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे। तो प्रभु आपसे यही चाहता है। तर प्रभूची तुमच्याकडून हीच इच्छा आहे। आज आप लोग उपास में आप लोग की इच्छा है बहुत है, आप लोग ने बहुत सारी प्रार्थनाएं विनती लाई है। आणि आज उपासामध्ये तुमच्या खूप साऱ्या इच्छा आहेत किंवा तुमच्या प्रार्थना विनंती आपल्याला आहेत आप में से लोगों का कुछ लोगों का शब्द भी आप पालन कर रहे होंगे, आणि याच्यामध्ये काही लोक शब्दात पण पालन करत असतील, पर आपको यही जानना है कि प्रभु आपसे क्या चाहता है। परंतु तुम्हाला हेच लक्षात घ्यायचे की प्रभूची तुमच्याकडून काय इच्छा आहे। प्रभु यही चाहता है कि आपको उसमें बने रहें प्रभूची हीच इच्छा आहे की तुम्ही त्याच्यामध्ये बनून राहावे और उसमें लगे रहें आणि त्याच्यामध्ये सतत लागून और राहावं उस पर अपनी निर्भरता रखें। आणि आपला जो आधार आहे निर्भरता आहे ती देवावरती ठेवावी। आइए हम प्रार्थना करें। हे आपण प्रार्थना करू। हे प्रभु, हम प्रभु परमेश्वर हम आपको धन्यवाद देते हैं, हमारी सहायता कर, मदद कर। जब हम कमज़ोर हो जाते हैं, इस सब संसार में हम भटक जाते हैं, तब हमें अपनी सामर्थ्य भरते हैं। हमें उपवास प्रार्थना में स्थिर कर और विश्वास के बनाए रख कि हम लोग कम नहीं पाए चाहे अपने आप को, परंतु आप पे भरोसा रखने वाले हैं दिखे। प्रभु हमें ढीले नहीं पड़ने दें, पर भले काम करते में सक्षम हो और हमें भरोसा आप पे रखने के लिए सहायता मत करो कि आने वाला जो दिन है उसमें जो फल हमें देंगे आप वो अवश्य अच्छा होगा। प्रभु आप हमारी सहायता करिए, मदद करिए, इनके सबके विश्वास को बढ़ा। प्रभु हम प्रार्थना करते हैं कि इनने जो भी आज उपवास किया है, प्रार्थना किया है, इन लोगों ने केवल भोजन छोड़ने का उपवास नहीं करना चाहिए, परंतु इन लोग इस भोजन छोड़े हुए उपवास में अपना जीवन निर्भर जो है, अपना आयु जो है आप पे भरोसा रखने वाले हो। आप पे निर्भर रखें अपने आप को और आप पे अधिक भरोसा रखने वाले और अपना जीवन जीने के लिए सहायता मत करें। इन लोगों को प्रभु इस समय में मसीह जीवन में सब जीते हैं, तो इन लोगों को ये भी उपवास करने के लिए हम सबको सहायता मत करें कि हमारे आत्मिक जीवन के लिए कि हम थक जाते हैं, कभी कभी हमारे मनों में ऐसी बातें आती है कि हम पीछे हट जाए, तो ये उपवास हमें ये दिलासा देता है, ये हमारी शक्ति बनती है जो हमें आत्मा में मदद करता है कि हमारा प्रभु हमारे साथ है, चाहे संसार में कुछ भी हो, चाहे कितने भी दुख संकट आए, हमें वो उत्साहित करता है आप पे भरोसा रखने के लिए और भले काम करते रहने के लिए। तो आप हमारी सहायता करिए, मदद करिए और अवश्य हम उस नए यरूशलेम में, नए पृथ्वी में जब प्रवेश करेंगे तो ये सब बातें मिट जाएंगी और हम आपके उपस्थिति में रहेंगे और आप में अपना वास करेंगे और एंजॉय करेंगे। आप हमारी सहायता करिए, मदद करिए, इधर आए हुए हर एक व्यक्तियों को आप आशीष दीजिए, बुद्धि दीजिए, ज्ञान दीजिए। इन लोग जैसे अपने अपने घर जा रहे हैं, आप इनके साथ रहिए, इनको मार्गदर्शन दीजिए और इनका ख्याल रखिए और अगले शुक्रवार तक इन लोग को विश्वास योग्य बनाए रखिए और आपके भी दूसरे आगमन तक इन लोग को ऐसे प्रभु अपने विश्वास योग्य पाए जाने के लिए सहायता मत करिए। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा मैं आपको देता हूँ। यीशु मसीह के मीठे सामर्थ्य पवित्र नाम से मैं प्रार्थना करता हूँ, सुनो और कबूल करो पिता। आमीन।